माझे पती पोलिसात होते. ते दररोज नाक्यावर जाऊन गरीब लोकांना धमकी देऊन त्यांचे पैसे घेऊन यायचे आणि जेव्हा मी त्यांना हे सर्व करण्यापासून थांबवत होते तेव्हा ते माझ्यावर अत्याचार करत होते आणि मला म्हणायचे, तुला काय करायचं आहे, तू तुझं काम कर. एका दिवशी नाक्यावर एका स्त्रीवर चोरीचा आरोप करून तिचा सोन्याचा नेकलेस घरी घेऊन आले. त्यानंतर ती स्त्री त्यांच्या मागे मागे घरापर्यंत आली आणि म्हणाली, ताई, माझ्या मुलीचं लग्न मोडेल, मला तुमच्या पतीजवळ असलेला माझा नेकलेस परत द्या. परंतु माझ्या पतीने त्या स्त्रीला मारून धमकी देऊन घरातून पळून लावले. नंतर काही दिवसानंतर माझ्या मुलीचं लग्न होतं आणि तेव्हा तेच नेकलेस माझ्या पतीने तिला घालण्यासाठी दिला. तेव्हा अचानक नवरदेवाने तो नेकलेस पाहिला आणि लग्नाला त्याने नकार दिला आणि माझे पती डोकं धरून खाली बसले, कारण तो मुलगा. बऱ्याच दिवसांनी मी आनंदाचा दिवस पाहिला होता. माझं लहान घर रंगीत लाइटिंगने सजवलं होतं. माझी मुलगी नवरी झाली होती. माझे पती आजारी होते. आता काही दिवसांपूर्वी ते हॉस्पिटलमधून घरी आले होते, कारण त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न पाहायचं होतं. एक काळ होता जेव्हा त्यांच्या निरोगी शरीराचे लोकांना कौतुक वाटत होते. ते एक पोलीस इन्स्पेक्टर होते. ते ज्या आरोपीला मारायचे त्यांच्याकडून त्यांचा गुन्हा कबूल करून घ्यायचे. जरी त्या आरोपीने गुन्हा केला नसेल तरी तो त्यांना घाबरून गुन्हा कबूल करायचा. परंतु आता ते काठीसारखे वाळून गेले होते. चालत असताना त्यांना दम यायचा. बऱ्याच दिवसांनी ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. परंतु मुलीच्या लग्नामुळे माझ्या मुलाने त्यांना धीर देत घरी आणले. लग्नाची तयारी मी आणि माझ्या मुलाने केली होती. मुलाला आई वडील नव्हते, फक्त एक बहीण होती. ती खूप चांगल्या स्वभावाची होती. तिला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं मी, माझ्या मुलीला काही दागिने मी देऊ शकत नाही, माझ्याजवळ काही दागिने नाही. ती चांगल्या स्वभावाची होती. ती म्हणाली, आम्हाला तुमच्या मुलीव्यतिरिक्त काहीही नको. मला पण आनंद झाला. चला, मुलीला सासर खूप चांगलं भेटलं आहे. त्या मुलीला एकच भाऊ होता. त्याचं लग्नाचं वय निघून जात होतं, त्यामुळे तिला तिच्या भावाचं लग्न उत्सुकताने करायचं होतं. अजून नवरदेवाचं वऱ्हाड आलं नव्हतं. येणार होतं तेव्हा माझ्या पतीने एक मखमली डब्बा माझ्या हातात दिला. तेव्हा त्यांचे हात थरथर कापू लागले. ते म्हणत होते, हे माझ्यातर्फे माझ्या मुलीला दे. मी म्हणाले, हे काय आहे? ते म्हणाले, सोन्याचा नेकलेस आहे आणि प्लीज नको म्हणू नकोस. माझे पती आजारी होते म्हणून मी त्यांनी दिलेला नेकलेस घेतला. काही वेळानंतर लग्नाचं वऱ्हाड आलं होतं. माझ्या मुलीच्या नंदेने आम्हाला कोणत्याच गोष्टीची डिमांड केली नव्हती आणि लग्नाला सुद्धा तिने फक्त 20 ते 40 लोक आणले होते आणि सतत मला म्हणत होती, तुम्ही खाण्यापिण्याची काळजी करू नका, लग्नात जेवणाचा जे काही खर्च येईल ते मी तुम्हाला नक्की देईल. मी म्हणाले, नाही, सर्व काही व्यवस्था झाली आहे. माहीत नाही मी कोणतं पुण्य केलं होतं, त्यामुळे माझ्या मुलीला एवढं चांगलं सासर भेटलं होतं. नाहीतर आजकाल एवढे चांगले लोक कुठे भेटतात. माझ्या मुलीसाठी अगोदर सुद्धा बरेच स्थळ आले होते. ती दिसायला अतिशय सुंदर होती, परंतु लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. हुंड्याच्या मागणीमध्ये जे काही आम्हाला सांगितले जायचे ते आम्ही दोघं, आई आणि मुलगा, पूर्ण करू शकत नव्हतो, कारण मुलाची अर्धी पगार त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी खर्च व्हायची आणि नंतर वाढत्या महागाईने कंबर गळून गेली होती. प्रामाणिक प्रयत्न करून कमावणे खूप अवघड झाले होते. त्यात मुलीला पाहायला आलेल्या मंडळीचे नाटक पाहून मला वैताग आला होता. मला वाटत होतं माझ्या मुलीचं लग्न होईल की नाही, परंतु खूप चांगलं होईल या मुलाचं. त्याने हुंड्यामध्ये एक वस्तू सुद्धा आम्हाला मागितली नव्हती. मुलगा सुद्धा दिसायला अतिशय सुंदर होता आणि चांगला कमवत पण होता. मी तर देवाचे आभार व्यक्त करत होते. त्यांनी माझं म्हणणं ऐकलं. वऱ्हाड लग्न मंडपात पोहोचलं होतं. जेव्हा 7 फेरे घेण्याची वेळ आली तेव्हा माझे पती म्हणाले, अगोदर माझ्या मुलीला सोन्याचा नेकलेस घाल. मी जेव्हा ते नेकलेस काढण्यासाठी तो मखमली डब्बा उघडला तेव्हा माझ्या मुलीच्या नंदेने तो नेकलेस पाहिला. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. नंतर ती माझ्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. मी ते नेकलेस माझ्या मुलीच्या गळ्यात घातला. मुलाची बहीण रूममधून बाहेर निघून गेली, परंतु 7 फेरे सुरू होण्या अगोदर ती तिच्या भावाच्या कानात काहीतरी म्हणाली. तेव्हा तो नवरदेव जागेवरून उठला आणि म्हणाला, हे लग्न नाही होऊ शकत. मी ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर अंधार पडला. जेव्हा मी त्यांना यामागचे कारण विचारले तेव्हा त्यांनी जे काही मला सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. माझे पती पोलीस इन्स्पेक्टर होते. जेव्हा त्यांची ड्युटी नाक्यावरती असायची तेव्हा ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या कपड्यांची तपासणी करत होते आणि जे काही महागाची वस्तू त्यांच्याकडे असायची ती स्वतःजवळ ठेवून घ्यायचे. जर त्यांना कोणी ती वस्तू परत मागितली तर ते त्यांना धमकी द्यायचे. वेळ अशीच निघून गेली. एके दिवशी रात्री 12 वाजता अंगणातून मांजरीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा मी झोपेतून घाबरून जागे झाले होते. माझं हृदय धडधड करत होतं. एवढा वेळ झाला होता तरी माझे पती घरी आले नव्हते.
मी एक मोठा श्वास घेतला. माहीत नाही आज कोणत्या गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या कष्टाची कमाई चोरली जाणार आहे. हाच विचार केला तेव्हा मला असं वाटत होतं माझं हृदय कोणीतरी हाताच्या मुठीत जोरात धरलं आहे. मी देवासमोर पदर पसरून प्रार्थना करत होते. देवा, माझ्या पतीला सद्बुद्धी द्या. त्यांना चांगल्या मार्गाने चालायला शिकवा. ते ज्या लोकांसोबत असं करत आहेत त्यांचे श्राप रडणे आम्हाला उद्ध्वस्त करायला नको. मी हाच विचार करत होते तेव्हाच कोणीतरी दरवाजा वाजवला. नक्कीच माझे पती आले असतील. लवकर उठले मी आणि दरवाजाजवळ गेले. तेव्हा मी दरवाजा उघडला. तेव्हा समोर माझे पती उभा होते. आज परत माझे पती घरी आले तेव्हा नशेमध्ये गुंग होते. अडखळत पावलांनी ते घरात आले. मी त्यांना आधार देत घरात घेऊन आले. ते तेव्हा कोणते तरी हास्यास्पद गाणं गुणगुणत होते. मी त्यांना आधार देत बेडरूम पर्यंत घेऊन आले आणि त्यांना बेडवरती झोपवलं. तेव्हा त्यांनी त्यांच्या खिशातून 1000 रुपयांची नोट काढली आणि मला म्हणाले, भिकारी लोक, आज तर कंगाल होऊन आले होते. फक्त एवढेच पैसे भेटले आहेत मला त्यांच्याकडून. माझ्या हातात पैसे देत ते बडबड करत होते. मी ते पैसे हातात घेऊन असह्य होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. माहित नाही कोणत्या गरीबाचे कमावलेले कष्टाचे पैसे घेऊन आले होते. मी म्हणाले, तुम्ही पोलिसांचा युनिफॉर्म घालून त्याच युनिफॉर्म सोबत कसं काय दगाबाजी करू शकतात? तुमचे काम लोकांना सुरक्षित ठेवण्याचं आहे, त्यांना लुबाडण्याचं नाही. आता मी एवढं बोलायला उशीर होता तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यांना धरून खांदे जोरात दाबत म्हणाले, तू आहेस तरी कोण? मला हे सर्व सांगणारी? मला काय करायचं आणि काय नाही करायचं ते मी स्वतः ठरवत असतो, दुसरं कोणी नाही. समजलं? हे तर त्या माणसाचं दररोजच काम झालं होतं. ते जेव्हा पण ड्युटीवरून परत यायचे, येताना गरिबांचे आणि मजूर लोकांचे पैसे लुबाडून यायचे. मी खूप प्रयत्न करून त्यांच्या हातातून माझे हात सोडवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते रात्री घरी परत आले तेव्हा मी दरवाजा उघडला. तेव्हा त्यांनी एक जोरात माझ्या कानाखाली वाजवली. म्हणाले, मूर्ख बाई, कधी पण आलं तेव्हा दरवाजा असंच उघडत असते. विचारत तरी जा कोण आहे? तुझ्या निष्काळजीपणामुळे एके दिवशी घरात चोर आले तर काय करशील तू? पतीची चापट गालावर लागली तेव्हा मी पडता पडता वाचले. आज तर घरी येताच त्यांनी मला मारामारी सुरू केली होती. माझ्या मनात आलं त्यांना म्हणावं, तुमच्यासारख्या लुटमार करणाऱ्याच्या घरात कोणता दुसरा लुटेरा येणार आहे? परंतु मी अडखळत म्हणाले, मला माहीत होतं यावेळी तुम्हीच असणार आहात. त्यामुळे न विचारता मी दरवाजा उघडला. दुसऱ्या क्षणी तो बडबड करत मला धक्का देऊन घरात आला. मी माझ्या पतीला खूप जास्त घाबरत होते, कारण तो खूप निष्ठुर मनाचा व्यक्ती होता. त्याला कधीच कोणावर दया येत नव्हती. मी लगेच माझ्या पतीसाठी गरम गरम पोळ्या करायला गेले. जेवण वाढून घेऊन आले तेव्हा ते बेडवरती 500च्या कित्येक नोटा एकत्र करून त्यांनी ठेवल्या होत्या. तिथेच बाजूला एक सोन्याची साखळी सुद्धा ठेवलेली होती. मला पाहून म्हणाले, ममता बघ, आज किती कमाई केली आहे मी. ही सोन्याची साखळी तू तुझ्याजवळ ठेव. मी जेव्हा माझ्या पतीचं बोलणं ऐकलं तेव्हा मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, आज कोणत्या गरीब कुटुंबाची चूल बंद करून आला आहात? ते दररोज मला अभिमानाने त्यांचे कृत्य आणि वागणे सांगत होते. म्हणाले, ममता, बाकी सर्वांकडून पैसे घेताना मी काही विचार केला नाही, परंतु आज जेव्हा मी नाक्यावर उभा होतो तेव्हा 15 ते 16 वर्ष वयाचा मुलगा तिथून जाऊ लागला. मी त्याला इशारा करून माझ्याजवळ बोलावलं तेव्हा तो मला पाहून त्याच्या खिशातून रुमाल बाहेर काढून घाम पुसत होता. घाबरत घाबरत मला नमस्कार करत म्हणाला, बोला, काय काम आहे? हे ऐकताच मी त्याचे खिसे तपासायला सुरुवात केली. त्याच्या खिशात 50 आणि 100च्या नोटा निघाल्या. मी त्याच्याकडून ते पैसे हिसकावून घेतले आणि त्याला म्हणालो, चल निघ आता इथून, पैसे माझे आहेत हे. त्याने हे ऐकून लगेच माझ्या समोर दोन्ही हात जोडले आणि निरागस चेहरा करून मला म्हणत होता, साहेब, असं करू नका. हे अन्याय माझ्यावरती करू नका. आज दिवसभर काम करून मी हे पैसे कमावले आहेत. त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि तो खूप रडू लागला. त्या मुलाच्या हाताला फोड आलेले होते आणि त्याच्या पायात तुटलेली चप्पल होती. त्या चप्पलला तारेने जोडले होते. त्याची अवस्था एका भिकाऱ्यापेक्षा कमी नव्हती. माझे पती म्हणाले तेव्हा माहीत नाही का मला माझ्या कामाची लाज वाटत होती. परंतु नंतर मी माझे विचार झडकले आणि म्हणालो, मी जर त्याच्याबद्दल विचार केला तर आपलं घर कसं चालेल? मी त्याचं म्हणणं खूप उदास होऊन ऐकलं. कदाचित तो 14 वर्षांचा मुलगा परिस्थितीला शरण जाऊन कमवण्यासाठी गेला असेल. मला माझे पती आणि तो घाम गाळून कमवलेला पैसा मला दिसत होता. त्या पैशांमध्ये मला त्या मुलाचे कष्ट स्पष्ट दिसत होते. अचानक माझं लक्ष त्याच्या घरातील लोकांकडे गेलं. कदाचित आज रात्री ते सर्वजण उपाशीच झोपले असतील आणि इकडे माझे पती चविष्ट पदार्थ बनवलेले खात होते. भूक तर मला सुद्धा खूप लागली होती, परंतु जेव्हा मी त्या मुलाच्या पैशाकडे पाहिलं तेव्हा माझी भूक मरून गेली. मला चिंतेत पाहून माझे पती मला म्हणाले, तू आज जेवण का नाही करत आहेस? दररोज तर माझ्या अगोदर जेवण करून बसत असतेस. मी म्हणाले, नाही, मी या पैशाने बनवलेलं जेवण कसं करू शकते?
त्या जेवणात कित्येक गरीब लोकांची तळतळाट आहे. तुम्ही हे काम का सोडून देत नाहीत? एवढी चांगली पोलिसांची नोकरी आहे आणि चांगली पगार सुद्धा भेटते. एवढं आपल्याला देवाने दिलं आहे तरी हे चोरीचे पैसे कशाला घेऊन येता? एवढी लालच चांगली नसते. तेव्हा माझ्या पतीने अतिशय रागात माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले, तुला उपाशी राहायचं आहे का? राहा उपाशी, तुझी इच्छा, परंतु माझ्या एवढ्या पगारामध्ये नाही भागत. अरे बाबा, ज्या समाजाच्या सुरक्षेसाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करत असतो, त्यामुळे त्यांचं कर्तव्य नाही का थोडा खर्च आमच्यावरती करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं? मी माझ्या पती एवढी शिकलेली नव्हते आणि मला त्यांच्यासोबत काही वाद पण घालायचा नव्हता. मी फक्त देवाला प्रार्थना करू शकत होते. माझे पती पोलीस कॉन्स्टेबल होते आणि आमच्या लग्नाला आता 3 वर्ष पूर्ण झाले होते. ते नेहमी त्यांच्या ड्युटीच्या नाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गरीब लोकांना लुबाडत फिरायचे. नंतर त्याच पैशांनी घरात प्रत्येक वस्तू यायची. एके दिवशी रात्री पती घरी आले तेव्हा त्यांच्या खिशात 2.5 लाख रुपयांच्या नोटांचं बंडल होतं. ते पाहून मला धक्का बसला. मी तेव्हा देवाची आरती करून उठले होते. तेव्हा ते जागा शोधत होते त्यांना हे पैसे कुठे लपवता येतील. आता मात्र माझा संयम संपला होता. मी म्हणाले, एवढे जास्त पैसे तुम्ही कुठून आणले आहेत? आता कोणाला लुबाडला आहे? तेव्हा माझे पती म्हणाले, हे पैसे एका रिक्षावाल्याकडून घेतले आहेत. तो सिग्नल तोडून जाऊ लागला. मी थांबवलं तरी तो थांबला नाही. नंतर पुढे जाऊन त्याने एका मोटरसायकलवाल्याला धडक दिली. त्यानंतर जे मला पतीने सांगितलं ते ऐकून तर माझ्या पायाखालून जमीनच सरकली. म्हणाले, हे पैसे त्या रिक्षावाल्याकडून घेतले आहेत. त्याला म्हणालो आहे, जोपर्यंत त्या माणसाला त्याच्या मोटरसायकलची भरपाई देणार नाहीस तोपर्यंत तुझा रिक्षा पोलीस स्टेशन समोर उभा राहील आणि हे पैसे माझ्याजवळ राहतील. तो माझ्या समोर रडत होता आणि मला विनंती करत होता. म्हणत होता, त्याच्या 5 वर्षाच्या मुलाच्या हृदयात छिद्र आहे. त्याचं ऑपरेशन तेव्हाच सुरू होईल जेव्हा हे पैसे मी हॉस्पिटलमध्ये जमा करेल. खूप प्रयत्न करून माझ्या मित्राच्या नातेवाईकांकडून पैशांची जुळवाजुळव केली आहे, परंतु त्याची संपूर्ण प्रयत्न फुकट गेले. मी सर्व काही एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं. मी म्हणालो, आता हे पैसे माझ्याच जवळ राहतील. पतीचे बोलणे ऐकल्यानंतर माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. मी तिथेच देवघराजवळ बसून रडत म्हणाले, देवाला तरी घाबरा. का एवढे निष्ठुर झाले आहात? का तुम्हाला देवाची भीती वाटत नाहीये? जर तुमच्या सोबत कोणी असं केलं असतं तर तुमच्यावर कशी परिस्थिती आली असती? देव न करो त्या मुलाच्या जीवाचं कमी जास्त झालं तर देवाला तुम्ही कसं तोंड दाखवणार आहात? अजून सुद्धा वेळ गेली नाही. जाऊन ते पैसे परत देऊन या. माझं बोलणं ऐकून पती अजून जास्त रागात आले. ते रागाने माझ्या जवळ आले आणि परत मला मारायला सुरुवात केली. त्यांनी माझे केस पकडले आणि एक झालं की एक चापट मला मारत होते आणि मारत असताना मला म्हणत होते, तुझी एवढी हिंमत? तू माझ्या समोर तोंड वर करून बोलतेस? तू मूर्ख बाई आहेस आणि एक स्त्री असून सुद्धा तुझ्या पतीला सल्ला देतेस. तू स्वतःला काय समजतेस? एक तर तू गरीब कुटुंबातील मुलगी आहेस, येताना 1 रुपया पण सोबत घेऊन आली नाहीस. एक तर मी तुझ्यावर उपकार करून तुला माझ्या घरात घेऊन आलो आणि तुला एवढं सुख सुविधा दिल्या, त्यात तू मला शिकवत आहेस. माझे पती मला निर्दयपणे मारू लागले. माझ्या संपूर्ण शरीरात वेदना होऊ लागल्या. एवढ्या वेदना होऊन सुद्धा मी त्यांचा प्रत्येक त्रास सहन करत होते, कारण मला त्यांच्यासोबत त्यांच्याच घरात राहायचं होतं. मला तर नेहमी खूप भीती वाटत असते. तेव्हा मी एकांतात ढसाढसा रडत असते. शेवटी देवाने माझ्या नशिबात या माणसाला का आणला आहे? तो एक लाच घेणारा व्यक्ती आहे. त्याच्यापेक्षा कुमकुवत आणि गरीब लोकांना लुबाडतो तो. मला तर माझ्या लेकराची काळजी वाटत होती. मला नेहमी त्यांना पाहिल्यानंतर खूप भीती वाटत होती. देव न करो एके दिवशी माझ्या पतीच्या केलेल्या पापांची शिक्षा माझ्या मुलांना भेटली तर माझं काय होईल? माझ्या लेकरांचे आयुष्य खराब होईल. परंतु माझ्या पतीला कुठे या सर्व गोष्टींची काळजी होती? त्यांचं तर कामच होतं लोकांना लुबाडायचं आणि घरी आल्यानंतर मला मारायचं. दिवसेंदिवस त्यांची क्रूरता वाढतच जाऊ लागली. एके दिवशी त्यांनी हद्दच पार केली. कदाचित त्यांनी विचार पण केला नव्हता, आज ते जे काही करत आहेत त्यामुळे काही वर्षांनी ते सर्व काही त्यांच्या मुलीसोबत होणार आहे. एका दिवशी माझ्या पतीची लाच घेऊन काहीच कमाई झाली नव्हती. त्यामुळे तिथून जी व्यक्ती जाऊ लागली त्यांच्यावरती काही ना काही आरोप करून त्यांची दादागिरी करून त्यांच्याकडून पैसे लुबाडायचे. त्यांची ड्युटी संपण्यासाठी 1 तास बाकी होता तेव्हा तिथून एक स्त्री जाऊ लागली. त्या स्त्रीसोबत 2 मुलं होते. त्या स्त्रीच्या कडेला एक बाळ आणि एका हातात शॉपिंग बॅग होती. तिला पाहून समजत होतं ती काहीतरी खरेदी करून आली आहे. माझ्या पतीने त्या स्त्रीला थांबवलं आणि बॅगमधले सामान चेक करायचं आहे असं म्हणाला. ती बिचारी स्त्री तिने जेव्हा तिची बॅग चेक करण्यासाठी दिली तेव्हा त्या बॅगमध्ये काही पैसे आणि सोन्याचा नेकलेस होता. तो नेकलेस आणि पैसे पाहून माझ्या पतीचे विचार बदलले. त्यांनी लगेच त्या स्त्रीकडून तो नेकलेस हिसकावून घेतला
आणि म्हणाले, हा तोच नेकलेस आहे ज्याबद्दल आमच्याकडे तक्रार आली होती. हा नेकलेस चोरी झाला होता. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर आट्या पडल्या. तिला समजत नव्हतं काय बोलावं. ती स्त्री म्हणाली, नाही साहेब, असं काही नाही. हे नेकलेस मी आत्ता सोनाराच्या दुकानातून विकत आणला आहे. परंतु माझ्या पतीने तिच्यावरती चोरीचा खोटा आरोप करून तो नेकलेस स्वतःकडे घेतला आणि म्हणाले, जर गोंधळ घातला आणि लोकांना जमा करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला तुरुंगात टाकेल. ती स्त्री खूप घाबरली होती. माझ्या पतीसमोर हात जोडून गयावया करू लागली. परंतु माझ्या पतीने एक ऐकलं नाही आणि तो नेकलेस घरी घेऊन आले. ते मोटारसायकलवरती येत होते तेव्हा ती स्त्री पळत असताना पडत पडत माझ्या पतीचा पाठलाग करत आमच्या घरापर्यंत आली होती. माझे पती घराच्या आत आले तेव्हा ते गडबडीने त्यांच्या रूममध्ये निघून गेले आणि नेकलेस लपवत होते. मला माहित होतं ते आज सुद्धा नेहमीप्रमाणे काहीतरी लुबाडून घेऊन आले असतील. मी दरवाजा बंद केला. परंतु बरोबर 10 मिनिटानंतर आमच्या घराचा दरवाजा जोरजोरात कोणीतरी वाजवत होतं. मी दरवाजा उघडण्यासाठी जाऊ लागले तेव्हा माझ्या पतीने मला स्पष्ट शब्दात नकार दिला. म्हणाले, दरवाजा उघडण्याची काही गरज नाही. असंच आपल्या वस्तीतील मुलं असतील. परंतु मला माझ्या घराच्या बाहेर एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी पतीचं म्हणणं ऐकून थांबले होते. परंतु जेव्हा ती स्त्री माझ्या पतीचं नाव घेऊन त्यांना आवाज देऊ लागली तेव्हा मला राहवले नाही. मी दरवाजा उघडण्यासाठी गेले. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा एक मध्यम वयाची स्त्री घरात आली आणि रडत होती. ती रडत म्हणाली, साहेब, ते नेकलेस मला परत द्या. मी कित्येक वर्षांनी पैसे जमा करून तो विकत घेतला आहे. उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मी आज तो नेकलेस विकत घेतला आहे कारण घरातून कोणी चोरी करून घेऊन जाईल. तुम्ही माझ्यावरती अन्याय करू नका. मी माझ्या पतीच्या घामाच्या पैशाने हा नेकलेस घेतला आहे. जर उद्या मी माझ्या मुलीच्या लग्नात हुंड्यात हा सोन्याचा नेकलेस दिला नाही तर तिचा संसार सुरू होण्याअगोदर उद्ध्वस्त होईल. कारण मुलाकडच्या मंडळींनी अट ठेवली आहे. परंतु तरी माझ्या पतीला त्या स्त्रीवर दया आली नाही. ती स्त्री आमच्या समोर पदर पसरून भीक मागू लागली आणि मला म्हणत होती, सांगा ना तुमच्या पतीला तो नेकलेस मला परत द्यायला. मी माझ्या पतीला काही बोलणार त्या अगोदर त्यांनी त्या स्त्रीला धक्के देत घरातून बाहेर हाकलून दिले आणि म्हणाले, जर तू परत या घरात येऊन काही गोंधळ घातला तर मी तुझ्या मुलाला आणि तुझ्या मुलीसोबत सर्वांना तुरुंगात बंद करेल. ती स्त्री खूप अडचणीत आली होती. ती हात जोडून माझ्या पतीला विनंती करत होती, नको नको साहेब, असं काही करू नका. आणि नंतर डोळ्यात अश्रू घेऊन गप्प तिथून निघून गेली. मी प्रश्नार्थक नजरेने माझ्या पतीकडे पाहिलं होतं. मी म्हणाले, का कोणत्या निरागस गरीब लोकांचा श्राप घेत आहात? माहित नाही कोणी कसं त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी दागिने विकत घेतले असतील. मी एवढं बोलायला उशीर होता तेव्हा त्यांनी माझ्या केसांना पकडलं आणि मला जमिनीवरती ढकललं. मी अतिशय जोरात खाली पडले होते. मी तर वेदनेने विवळत होते, रडत होते. परंतु मला त्या स्त्रीचा रडका मजबूर चेहरा दिसत होता. माझ्या मनात नेहमी भीती वाटत होती. माझ्या पतीचे वाईट कर्म आमच्या समोर यायला नको. तो मला म्हणाला, तुझी बकवास बंद कर. मोठी आली आहेस लोकांची काळजी करणारी. मी रडत होते आणि म्हणत होते, त्या स्त्रीचे दागिने तिला परत करा. परंतु माहित नाही कोणती नशा आली होती त्या माणसाला. कदाचित ते अवैध पैसा होता जे माझे पती लोकांचे लुबाडून खात होता. त्याचमुळे त्यांचं मन दगडाचं झालं होतं. त्यांना काही ऐकून घ्यायचं नव्हतं. वेळ जाऊ लागली. माझे 2 मुलं होते, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा मुलीपेक्षा 1 वर्षाने मोठा होता. जेव्हा माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा माझे पती त्याला म्हणाले, पोलीस होण्यासाठी तू प्रयत्न कर. परंतु मी त्याला नकार दिला. माझ्या मुलाने पण स्पष्ट नकार दिला. त्याला एका चांगल्या कंपनीत जॉब भेटला. माझे पती आजारी राहू लागले. त्यामुळे त्यांची पोलिसांची नोकरी हातातून गेली. बऱ्याच दिवसांनी घरात आनंद आला होता. ते आनंद माझ्या पतीच्या केलेल्या कर्मामुळे उद्ध्वस्त होऊ लागला. माझा जावई आणि ती मुलगी त्या स्त्रीचे लेकरं होते ज्या स्त्रीचा सोन्याचा नेकलेस माझ्या पतीने हिसकावला होता. आणि ती स्त्री त्यांच्या समोर रडत रडत विनंती करत होती. तो मुलगा म्हणत होता, याच माणसामुळे माझी आई मरून गेली आहे. माझ्या बहिणीचे लग्न मोडले आहे. आम्ही दोघं भाऊ बहीण अनाथ झालो. तेव्हा माझ्या बहिणीने नोकरी केली आणि माझे शिक्षण पूर्ण केले. नंतर एका चांगल्या माणसाबरोबर माझ्या बहिणीचे लग्न झालं. त्याने माझ्या बहिणीसोबत मला सुद्धा आधार दिला आणि आज तेच सोन्याचा नेकलेस हा माणूस त्याच्या मुलीला देत आहे. कारण त्याची मुलगी मान सन्मानाने तिच्या सासरी राहू शकेल. याच माणसामुळे माझ्या बहिणीचा संसार सुरू होण्याआधी उद्ध्वस्त झाला होता. मी आज याच्या मुलीचा संसार बसू देणार नाही. मी हे लग्नाचं वऱ्हाड परत घेऊन जात आहे. हे ऐकल्यानंतर मी रडत होते. मी त्या मुलाला म्हणाले, यात माझी चूक नाही आणि माझ्या मुलीची सुद्धा काही चूक नाही. तुम्ही हा नेकलेस घेऊन जा. मी तेव्हा सुद्धा माझ्या पतीला हे समजावून सांगत होते, हा सोन्याचा नेकलेस ज्याचा आहे त्याला तुम्ही परत करा.
मी कधीच माझ्या पतीच्या चुकीच्या गोष्टीमध्ये सहभागी झाले नाही. नेहमी त्यांचा मार खात आयुष्यभर मी सर्व काही सहन केलं आहे. प्लीज माझ्या मुलीवर तुम्ही अन्याय करू नका. माझे पती मागच्या 4 वर्षांपासून आजारी आहेत. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा भेटत आहे, परंतु माझी मुलगी निर्दोष आहे. मी माझ्या जावयांच्या पायावरती डोकं ठेवून रडत होते. माझ्या मुलीची नणंद माझ्या जवळ आली आणि मला ती मिठी मारत म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, माझा भाऊ तुमच्या मुलीबरोबर लग्न करेल, परंतु हे सोन्याचा नेकलेस आम्हाला नको, कारण हाच सोन्याचा नेकलेस आम्हाला आमच्या वाईट क्षणाची आठवण काढून देईल. तिने तिच्या भावाला समजावलं, ज्याची चूक होती त्याची अवस्था तू समोर बघत आहेस. तो आज स्वतः अपंग झाला आहे, त्यामुळे आता तू यांच्या मुलीवर अन्याय करू नकोस. माझ्या मुलीचं लग्न झालं आहे आणि ती तिच्या सासरी गेली आहे. माझे पती खूप रडत होते आणि केलेल्या पापांची क्षमा मागत होते. मी ते सोन्याचा नेकलेस त्यांच्या जवळ फेकला. हे तुमच्याच जवळ ठेवा आणि ज्याला द्यायचा आहे त्याला द्या. कित्येक कुटुंबांना तुम्ही उद्ध्वस्त करून टाकलं आहे. अवैध पैसा कमावणे खूप सोपं आहे, परंतु त्याचे दुष्परिणाम खूप भयंकर असतात. ते सहन करणे शक्य नाही. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.